19 जून 1966 साली अशाच पद्धतीने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या न्याय हक्का करता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये एक संघटना उभी केली. ती संघटना संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. आणि मग नाईलाज म्हणून ज्यांच्याबरोबर शिवसेनेनं 25-30 वर्ष दोस्ती केली त्यांनी आमच्यातलेच काही गद्दार फोडले ना, गद्दार फोडले. म्हणजे त्या काळात सुद्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या विरोधात कमी लढाया करायला लागल्या, पण आपल्याच लोकांच्या विरोधात 363 लढाया कराव्या लागल्या. मला वाटतं काही अंशी लोकशाही मार्गाने आपल्याला सुद्धा तीच लढाई करायची वेळ आली आहे, तीच लढाई करायची वेळ आली आहे. आणि त्याच लढाईच्या करता म्हणून रणशिंग फुंकलेले आपले सरसेनापती माननीय उद्धव साहेब या ठिकाणी आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि तुमच्यासारख्या मावळ्यांना भेटायला साथ घालायला आलेत. मला असं वाटतं की आपण समंजस आहात, आपण समजूतदार आहात, आपण या महाराष्ट्राच्या वेदना, आपण या आपल्या पक्षप्रमुखांच्या वेदना निश्चितपणे समजलेल्या असाल. आणि म्हणून या संध्याकाळच्या वेळेला या मावळती सूर्याला साक्ष ठेवून आणि या सिंधुदुर्ग किल्ल्याला पुन्हा एकदा साक्ष देऊन आपण सगळेजण उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे ज्यांनी म्हणून गद्दारी केले त्यांना मातीमध्ये गाडण्याकरता म्हणून आपण सिद्ध झालात. म्हणून आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भास्करजी जाधव, आता यानंतर ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही सगळे आतुर आहात, फक्त एकदा, पण त्या अगोदर आपण लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. या सगळ्या तुम्हा शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो, वैभवजी नाईक साहेब आमचे लोक, ठीक आहे साहेबच बोलतील. यानंतर ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही सगळे आतुर आहात ते तुमच्या आमच्या हृदयातील नेतृत्व, हॅलो हॅलो हॅलो, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हॅलो आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आता आपल्याला संबोधित करण्यासाठी नक्कीच आभाळ जरी कोसळलं तरी त्या आभाळाच्या छतावर पाय रोवून ठेवणारा असा नेता आपल्या समोर एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जमलेल्या माझ्या शिवप्रेमी शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अनेक सभा आजपर्यंत मी केलेल्या आहेत, बरीच भाषणं सुद्धा केलेली आहेत, पण आजचं हे माझं इथून मी भाषण नाही करणार. मी जे काय बोलणार आहे तुमच्याशी, हा क्षण अविस्मरणीय आहे. भास्कररावांनी त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या आणि मी ज्या वेळेला शिवछत्रपती महाराजांच्या त्या मूर्तीसमोर उभा राहिलो, एक क्षणभर मला असं वाटलं की ते मला विचारतायत, तुम्ही आमचा नुसता जय जयकार करता, पण आमच्याकडनं काय घेतलं, काही शिकलंच की नाही, का नुसताच जय जयकार करतोयस. तो सगळा जो काळ होता पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही. पण आता मोबाईल आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत, टेलिफोन आले, बऱ्याच काही गोष्टी आल्या, पण त्या काळामध्ये फोन नव्हते, काही नव्हतं. 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस, त्याची ताकद ती काय असणार, शस्त्र नव्हती, काही नव्हतं, समोर बलाढ्य शत्रू होता. आणि त्या मुठभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होतं. औरंगजेब बसला होता तिकडे, अफजल खान आला होता, पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मुठभर जरी असली, त्याची वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचं तख्त सुद्धा फोडलं होतं. त्या आग्र्याच्या तख्ताखाली सुद्धा आग लागली होती. आणि मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारतात की अरे
आता तर निवडणुका आहेत, त्यावेळेला निवडणुका नव्हत्या.